नमस्कार मित्रांनो, मी अनोर मोहिते। आज जो स्क्रीनवरती तुम्ही आता व्हिडिओ पाहिलात तो व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळलं असेल की स्टेजवरती नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस बसले होते आणि बसले असतानाच एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूने जातात, त्यांच्या दिशेने जातात। देवेंद्र फडणवीस साधं एकनाथ शिंदेंकडे लक्ष सुद्धा देत नाहीयेत। त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदेंकडे पाहिलं आणि मानच फिरवली। हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतोय, कारण या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात येत आहे की 2014 पासून भाजप ज्या पद्धतीने वागते, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंबरोबर वागली, त्यावरून असं दिसतंय की भाजपकडून वापर करून घ्यायचा आणि कुठेतरी बाजूला ढकलायचं असं पाहायला मिळते। कारण आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये भाजपला पूर्णपणे बहुमत मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सर्वात जास्त जागा भाजपने जिंकल्यात आणि विरोधकांना कमी जागा मिळाल्यात। आणि तसंच त्यांच्याबरोबर असणारे शिंदे गट तसंच अजित पवार गट यांना सुद्धा तुलनेनं भाजपच्या तुलनेनं कमी जागा भेटल्यात। शिंदे गटाला 57 तर अजित पवारना 41 जागा भेटल्यात। त्यामधून असं स्पष्ट होतं की हे दोघं मिळून सुद्धा सरकार स्थापन करू शकत नाही, पण देवेंद्र फडणवीस आणि भाजप सहज सत्ता स्थापन करू शकते। त्यातून एकनाथ शिंदे यांनी केली होती मागणी की गृहमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना भेटावं। त्या मागणीनंतर त्यांच्यामध्ये थोडा वाद झाला, परंतु त्या मागणीला कुठेही मान न देता या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत एकनाथ शिंदेंनी शेवटी कुठेतरी नाराजगी असताना सुद्धा शपथ घेतल्याचं पाहायला भेटतंय। आणि त्यातूनच हा व्हिडिओ असा व्हायरल होतोय। असं सांगितलं जातं की भाजपकडून वापर करून घ्यायचा, नंतर त्यांना असं बाहेर ढकलून द्यायचं, अशी त्यांची रीत आहे। तर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होतोय। विरोधकांकडून जोरदार हा व्हायरल तर केला जातोय। शिवसेना उभाटा गटाकडून सुद्धा हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय किंवा शेअर करण्यात येतो। अनेकांनी यावरती भरपूर साऱ्या कमेंट दिल्यात, कारण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून बंड केला आणि त्या बंडानंतर भाजपचं सरकार स्थापन झालं आणि या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीनंतर पुन्हा आता भाजपचं सरकार म्हणजे भाजप सत्तेत आलं। त्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री झाले। तर अशा प्रकारे भाजपला जास्त करून जागा भेटल्या, त्यामुळेच अशा प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला भेटतं असं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे। आणि कशा पद्धतीने एखाद्याचा वापर करून घ्यायचा, त्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं तात्पर्य होतं। पहा नक्की काय घडलं या व्हिडिओमध्ये।